केंद्राच्या JNURM योजनेअंतर्गत बदलापुरात 64 कोटी रुपयांची घरकुल योजना राबवण्यात आली आहे। या योजनेचं काम सुरू झालं नसताना सुद्धा पालिकेने ठेकेदार कंपनीला 5,76,00,000ची रक्कम आगाऊ दिली आहे। योजनेचं कामही सुरू झालं नसताना एवढी मोठी रक्कम देताना पालिका ठेकेदारांवर का मेहरबान झाली असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कुळगाव बदलापूर नगर परिषद ठेकेदारांवर मेहरबान आहे। हो, निदान केंद्राच्या JNURMच्या घरकुल योजनेबाबत तरी हेच म्हणावं लागेल। 64 कोटींच्या या घरकुल प्रकल्पाचं काम सुरू झालं नसतानाही नगर परिषदेनं ठेकेदाराला 5,76,08,00,000 रुपये ऍडव्हान्स दिले आहेत। नगरपालिकेनं 12 ऑगस्टला ठराव पास केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे पैसे ठेकेदार जेकिन एंटरप्राइजेस आणि काव्या बिल्डकॉन कंपनीला देण्यात आले। नगर परिषदेच्या कायद्यात ठेक्याची आगाऊ रक्कम देण्याची तरतूद नसतानाही नगर परिषदेने ठेकेदारांवर ही मेहरबानी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी नगर परिषदेचा हा ठराव तहकूब केलाय, तर हे प्रकरण कायदेशीर असल्याचा दावा नगर परिषदेने केलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार घेतल्यानंतर चौकशी केली आणि चौकशीमध्ये त्यांना 100% ह्याच्यात सगळं चुकीचं आढळल्यानंतर त्यांनी हा ठराव रद्द केला आणि हे जे काय काम आहे, हे जे काय ऍडव्हान्स देण्याची प्रोसिजर आहे, ही लोकहिताच्या विरुद्ध आहे हे त्यांनी मान्य केलंय। सेंट्रल व्हिजिलन्स डिपार्टमेंटचा एक GR आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही मोबालायझेशन पेमेंट देऊ शकता, परंतु त्यात काही अटी आणि शर्ती आहेत आणि त्या अटीला आणि शर्तीला अधीन राहून आम्ही तो मोबालायझेशन पेमेंट दिलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी आगाऊ रक्कम परत करण्याचे आदेश देऊनही त्यानं ही रक्कम परत केलेली नाही। त्यामुळे या घरकुल योजनेच्या कंत्राटाची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। झी 24 ताससाठी बदलापूरहून चंद्रशेखर भुयारसह पूजा खाडे, मुंबई।